मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील। तर अप्पी यांची कलेक्टर या मालिकेमध्ये काय घडलं ते आपण बघणार आहोत। इकडे दीपा आणि अर्जुनला सर्व सांगितलेलं असते की तिने चुकीच्या फाईलवर सही केलेल्या आहे, म्हणजे जेजेच्या फाईलवर सही केलेली आहे, कारण की त्याने माझ्या दादाला आणि माझ्या चिल्ल्या पिल्लांना ताब्यात घेतलेलं आहे, म्हणून मला सही कराव्या लागल्या, पण मी ती फाईल आतापर्यंत दिलेली नाही आहे। पण हे जेव्हा अर्जुन ऐकतो तेव्हा अर्जुन दीपावर खूप चिडतो आणि तिला खूप रागावतो। तू हे काम केलं म्हणजे तू त्या लाखो मुलांचा बळी घेतलेला आहे। दीपा बोलते हो, कारण की जेजेनी त्या पाण्यात विष मिळवलं होतं आणि हे मी तुला सांगितलं नाही। साहेब, तुम्ही जे काही करा, पण माझ्या चिल्ल्यापल्ल्यांना वाचवा, पण मी त्यांना आतापर्यंत फाईल दिलेली नाही। अर्जुन त्याच्यावर खूप चिडतो। अर्जुन बोलतो दीपा, तू पण खुनी आहे, कारण की तू त्या फाईलवर सही केल्या आणि जेजेची साथ दिली, म्हणून त्या मुलांचा जीव गेलेला आहे, किती मुलं जीव गेलेले आहे। अर्जुन रागावतोय आणि तिथून निघून जातो। दीपा परत रडत बसलेली असते की आता मी काय करू आणि माझ्या चिल्ल्यापिल्ल्यांना कसं वाचू। दीपा अर्जुनशी परत बोलण्याचा विचार करते। इकडे आर्या अप्पीला घरी घेऊन आलेली असते। अप्पी बोलते की आर्या, चल ना आपण घरी जाऊया, अमोलला भेटूया, अर्जुनला भेटूया, मला सर्वांना भेटायचं आहे। तर आर्या बोलते अपर्णा मॅडम, तुम्ही थोडा आराम करा, कारण की तुम्हाला खूप लागलेला आहे, तुम्ही थोडा आज आराम करा, गोळ्या घ्या, आपण उद्या जाऊ ना। अपर्णा बोलते नाही ना, आता जाऊ ना, काही प्रॉब्लेम झाला आहे का, काही सांग ना। तर आर्या बोलते नाही, तुम्ही आराम तर करा, आपण उद्या सकाळला जाऊ। कारण की आर्या विचार करते की घरी एक मुलगी आलेली आहे, ती ही अपर्णा आहे, तर ती कोण आहे। तर आर्याला विचार पडलेला असतो, म्हणून आर्या अप्पीला आजच्या दिवस रात्र आराम करायला लावते आणि ती आतमध्ये पाठवते। आर्या विचार करते अर्जुनने ज्या घरात जी मुलगी आणलेली आहे ती अप्पी नाही तर मग कोण आहे, मला अर्जुनला विचारायला लागेल, त्याला जॉब विचारले, अर्जुन काहीतरी लपवत आहे असं आर्या ठरवते। आणि इकडे अर्जुन घरी आलेला असतो आणि घरी खाली सर्व हॉलमध्ये मजा करत असतात आणि जेवणाची तयारी करत असतात। आणि अर्जुन खाली येतो। अर्जुन खाली आल्यानंतर अर्जुन विचारतो ती अप्पी कुठे आहे। तर इकडे दीप्या विचारतो दीदी कुठे आहे। अर्जुन बोलतो असेल ती आपल्या रूममध्ये, येईल, तिला काम आहे थोडं, असं तो बोलतो आणि विषय टाळतो। इकडे दीपा खाली येते आणि बोलते अर्जुन, मला तुझ्याशी बोलायचं आहे काहीतरी, म्हणजे ती अप्पी येऊन बोलते। तर इकडे घरचे सर्व अप्पीची तारीफ करत असतात आणि तिची पेपरात न्यूज आली ते सांगत असतात। अप्पी ही ते तारीफ ऐकते, म्हणजेच दीपा ती तारीफ ऐकते आणि अप्पी सारखं बोलून दाखवते आणि ती अर्जुनला घेऊन वर जाते आणि ती अर्जुनला बोलते की साहेब, जे काही झालं मला माहीत आहे, माझी चुकी आहे, पण मी ती फाईल आतापर्यंत त्या जेजेला दिली नाही आहे आणि ती द्यायची पण नाही आहे। मला द्यायची असती कधीची दिली असती, फक्त आपल्याला माझ्या चिल्ल्या पिल्ल्यांना, माझ्या दादाला त्याच्या तावडीतून वाचवायचं आहे, तुम्ही काहीतरी करा। अर्जुन बोलतो मी काही करणार नाही, तू जे केलं ते स्वतःच्या स्वतः निस्तर। ती अर्जुनला समजायची कोशिश करते। मग अर्जुन बोलतो ठीक आहे, पण काय करायचं ते सांग। तर दीपा बोलते आपण दोघंही मिळून जे करू, आणि फाईल पण नाही गेली पाहिजे आणि माझ्या दादा आणि माझे चिल्ले बिल्ले पण सुटले पाहिजे, असं ती अर्जुनला बोलते। आणि ते दोघं प्लॅन करतात की जेजेला कसं दोंडघशी पाडायचं। आणि इकडे दीपा एक चिठ्ठी लिहिते। तर अर्जुन बोलतो चिठ्ठी कशाची। तर दीपा बोलते उद्या आपण एजेला पकडून दिल्यानंतर ही चिठ्ठी घरच्यांसाठी आहे, घरच्यांनी माझ्यासाठी जे काय केलं त्यांच्यासाठी थँक्यू म्हणून चिठ्ठी आहे। तर दीपा ती चिठ्ठी लिहिते आणि टेबलवर ठेवते आणि दोघंही खाली येतात। हॉलमध्ये सगळे जमले असतात आणि सगळे एकत्र येऊन मजा करतात। आणि इकडे दुसऱ्या दिवशी अर्जुन आणि दीपा ही पोलीस स्टेशनला आलेली असते, तेवढ्या तिथे आर्या आणि चिंचुके पण असतात आणि चिंचुके आर्या असताना दीपा तिथे असते। तर अर्जुनने ठरवलं असतं की आज सर्वांना सांगायचं। तर आर्या अर्जुनला बोलते अर्जुन, तू माझ्यापासून काही लपवत आहे का, खरं खरं सांग। तर अर्जुन थोडा वेळ थांबतो आणि आर्याला सर्व खरं खरं सांगतो आणि चिंचुकीला सुद्धा सांगतो। मग आर्या ठरवते की आता मी अर्जुनला सर्व खरं सांगणार आणि इथेच आजचा भाग संपतो। तर आमचा एपिसोड कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद मंडळी, तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा, तेव्हा आम्ही तुमच्या प्रतिसादाला उत्तर नक्की देऊ। आणि आमचे व्हिडिओ बघत राहा, आमचा व्हिडिओ किती छान वाटतो हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।